अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल तर मस्तच राहा. एक नजर खरेपणावर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि आज पांढरा कलर आहे. आपल्या देवीचा आज पांढरा कलर आहे. तर देवीने पांढरं वस्त्र परिधान केलेलं आहे. तर सर्व महिलांनाही या पांढऱ्या कलरचा अवश्य नाही का तुम्हीही ते अस्तित्वात आणून आजच्या दिवसाची मनोभावे पूजा करायची आहे. शिवाय आज म्हणजे कालपासून थोडक्यात आजपासून तरी 9 दिवस ज्यांच्याकडे माळ परडी आहे त्या सर्व महिला किंवा पुरुषही असतील तरी ते विषय काय करत असतात की ज्यांच्याकडे माळ परडी आहे त्यांना जोगवा मागणे हा अनिवार्य, म्हणजे हा धर्मच आहे, हा विषयच असतो आणि ते ज्यांच्याकडे आहे त्यांनी मागावंच लागतो. कारण बऱ्यापैकी प्रत्येक म्हणजे नाही का, कोणाला जोळी मागायची असते, कोणाला कटोरा मागायचा असतो, कोणाला परडी आणि ते नाही का परडी सोबत असतो तो म्हणजे परशुराम छोटा असतो त्याला परशुराम म्हटला जातो. जसं की नाही का देवीचं म्हणजे मोठे जी जोगवा मागायची जी परडी असते त्या परडीला परडी म्हणजेच देवी असते आणि तिचा याचक म्हणून परशुराम जे छोटा असतं ते. पण तुळजापूरच्या देवीच्या विषयामध्ये असा विषय नाही आहे. तुळजापूरच्या देवीकडे एकच आहे आपली परडी. सर्वच ठिकाणी अशी प्रथा नाही आहे. काही भागात वेगवेगळ्या पद्धतीचं आहे, वेगवेगळ्या ठिकाणाचं वेगवेगळं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो, शक्य असेल तेवढं मी थोडक्यातच आवरणार आहे व्हिडिओ आजचा, कारण तब्येत अजिबातच बरी नाही आहे. पण तरीही आज आहे दुसरी माळ. आणि आता थोडक्यात विषय असा आहे की आपण काय सांगितलं आहे वर की परडी जी आपण आता 9 दिवस आपण जो जोगवा मागतो तो जोगवा कशा पद्धतीने मागायचा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सकाळी लवकर उठायचं आहे. तसं तरी तुम्हाला का आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की एवढे 9 दिवस ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर सर्वांनी आपापली सर्व कामं हे ते सगळं आवरून झाल्यानंतर देवीची आराधना करायची आहे. त्यानंतर आपण जोगवा मागायचा आहे. पहिल्या दिवशी जर तुम्हाला मागावं असं वाटलं तर तुम्ही म्हणजे नाही का अनेकही घरं मागू शकता. पण पहिल्या दिवशी एक तरी घर मागायचंच आहे, दुसऱ्या दिवशी 2 घरं मागायचे आहेत, तिसऱ्या दिवशी 3 घरं मागायचे आहेत आणि चौथ्या माळीला 4, 5व्या माळीला 5, असे 9 दिवस 9 घरं होईपर्यंत मागायचंच आहे. आणि जोगवा मागतात ज्यांच्याकडे परडी आहे ते जोगवा मागतात आणि मागायलाही हवा. कारण कसं आहे तर हा विषय कसा आहे, जोगवा मागण्याचं कारण कसं आहे की प्रत्येकाला काय असा विषय नाही आहे की आजकाल कोणी एवढं पण उपाशी मरतच असं नाही आहे. पण उपासमारीचा उद्देशच नाही. हा देवीचा माणसातला अहंकार नष्ट करण्यासाठीचा हा नाही का विषय आहे. मग तो कितीही राजा का असे ना, रंक असते, कोणीही असू दे, कितीही श्रीमंत कोणीही असू दे, तर त्याला जे त्यांनी समजा जर त्याच्या हातावर डोक्यावर परडी आहे तर त्याला ते ग्राह्य ठरतं की त्याला ते करावंच लागतं. मग तो किती का कोणी का बलाढ्य असं ना. आणि ते जर समजा त्यांचं दैवत आहे तर त्या दैवतवाल्यांच्या घरामध्ये नाही का बुडात तरी परडी असतेच असते. तर मग त्यांनी हा जोगवा मागायचाच असतं. असो, पण आता कसं आहे काही ठिकाणी जोगवा मागत नाही आहेत, पण मागायलाच हवा. कमीत कमी या 9 दिवसामध्ये तर मागायलाच हवा. बरं ठीक आहे. नंतर ते जोगव्यात आलेलं धान्य असो, समजा पाऊड म्हणजे पैसा असतो, ज्याचं की समजा कोण 10 देतं, कोण 5 देतं, कोण 11 देतं, कोण 21 देतं, कोण 101 देतं, 501 देतं, ज्याच्या त्याच्या तो मर्जीचा प्रश्न आहे. आणि त्यांनी दिलेलं ते पाऊड म्हणा
त्यांनी दिलेलं धान्य असू देत, काही उपवासाचे फळ असू देत, कोण नाही का कोण शाबू देतं, कोण फळ देतं, कोण काय देतं नाही का, ज्याच्या त्याच्या मर्जीचा विषय आहे. आपण फक्त देवीच्या नावाने आवाज देऊन आपण ते मागून घेतलं जातं. पण जोगवाही मागण्याची एक नियमावली आहे. आजकाल कोणीही कोणाच्याही घरात जातं डायरेक्ट जोगवा मागतं असं नाही आहे. आपण दरवाजातच थांबलं पाहिजे, चौकटीतच थांबलं पाहिजे आणि चौकटीत थांबूनच जोगवा मागितला पाहिजे. जोगवा चौकटीच्या बाहेरूनच आवाज देऊनच जोगवा मागितला पाहिजे. आत घरात जाऊन जोगवा मागायचा नाही आहे. तेव्हा जोगवा मागण्याची एक पद्धत असते. ती जोगवा मागून त्यांनी जेव्हा जोगवा देणाऱ्यांनी सुद्धा कसं रीतसर जोगवा दिला पाहिजे, मनोभावे जोगवा दिला पाहिजे. उगा आलंय दरवाजावर म्हणूनचा विषय नाही, तर त्यांनी सुद्धा तेवढेच मनोभावे हळदी कुंकू लावून परडीचं दर्शन घ्यावं. तर अशा तऱ्हेने पण जोगवा मागितलाच पाहिजे. या 9 दिवसात तर जोगवा मागितलाच पाहिजे. आणि त्यानंतर जोगवा मागून झाल्यानंतर जे धान्य आलेलं आहे, जे सर्व आहे, तर धान्य परडीत आलेलं धान्य वेगळीकडे ठेवायचं आहे आपलं. त्यानंतर मीठ पीठ आलेलं हेही वेगळीकडे ठेवायचं आहे. आणि त्यानंतर लास्टला आता समजा कसं आहे, ज्यांच्याकडे परडी आहे, ज्यांच्याकडे घट आहेत, ते लोक नाही का आपली परडी घेऊन जाऊनही माळपरडी भरतात, तेल टाकतात, मग ते सगळे विषय होतात. तर कसं आहे माहिती आहे का, हे सगळं देवाच्या नावाने आलेलं असतं. तर असं काही नाही का ह्याच्या घरातलं आहे, त्याच्या घरातलं आहे, असंच आहे तसंच आहे, याला काय करायचं, नको ह्यांच्या घरातलं त्यांच्या घरातलं नको, असं तुच्छ लेखू नका. त्या अन्नाला, त्या धान्याला, त्या कुठल्याच विषयाला असं तुच्छ बाळगू नका. ते नाही का ते अगदी शुद्ध तुमच्या परडीत आलं तेव्हा ते कुणाच्या घरातून आलं यापेक्षा तुमच्या परडीत आलेलं आहे ते सर्व. तर तरीसुद्धा तुम्हाला जर समजा तुम्हाला कुणाकडचं नाही भावलं तरीसुद्धा तुम्ही त्याचं माळपरडी भरता वेळीचं लास्टच्या दिवशी त्या ठिकाणी विषय करू शकता. कारण या 9 दिवसात ज्यांच्याकडे माळपरडी आहे ते तर आपल्या देवीला जातात सुद्धा जात, मग तिथं पण तुम्ही आपली माळपरडी भरून घेऊ शकता, त्यांना भरू शकता. नाही आहे तर मग जे धान्य आहे तर त्यांच्याकडे शेती आहे, हे आहे ते आहे, ते धान्य आलेलं तुम्ही या ठिकाणी तुम्ही ते धान्य आपल्या शेतामध्ये किंवा आपल्याकडे समजा कुठं असेल जागा एवढी तेवढी, तर त्या ठिकाणी थोडीशी माती टाकून तिथं पेरलं पाहिजेत. हे असा विषय करा. धान्य फेकून देऊ नका. परत तेल असेल तुम्ही दिव्याला वापरा, नाही खाण्यात टाका. नाही आहे तर तुम्ही मंदिरात जाऊन एखाद्या मंदिरात दिवाबत्तीसाठी ते अर्पित करा. पण असंच करायची म्हणून प्रोसेस करायची, नंतर ते ह्याचा घरचं आहे त्याच्या घरचं आहे, ह्या नको ते नको, हे असे विषय नका करू. कारण तुमची केलेली सर्व सेवा नष्ट होईल. नंतर ते फळाल आपली सेवा नाही का सफल नाही होणार. काही लोक असं करतात नाही का, असतातही की नाही का, अजूनही आहे ही प्रथा की काही ठिकाणी नाही कोणाच्या हातचं एवढंच काय आहो, याच्या घरची भाजी कुणाच्या हातची आवडत नाही, कोणाच्या घरच्या चपात्या आवडत नाहीत, भाकरी आवडत नाहीत, हा प्रकार असतो. तर त्यासाठी पण हे आपलं कसं आहे, जे काय आपलं नैवेद्य येतं हे होतं ते होतं, तर कसं आहे शक्य असेल तर खा, नाही आहे तर गाईला चारा. पण तुम्ही असं फेकाफेकी करू नका. गाईला द्या तुम्ही नसेल तर, पण असं फेकाफेकीचे विषय करू नका. किंवा ही अशी ही वस्तू नाही आहे की बाबा आपण ह्यात नदीत विसर्जन करावं, हे करावं ते करावं, असं नाही आहे. तुम्ही एकतर कुत्र्या मांजऱ्याच्या पोटात घालावं, नाही आहे तरी कसं आहे तुम्ही आधीच, नाही तर असे घरं निवडा की हां मी यांच्या घरी जाऊन मागल. मग तुमची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्हाला ज्यांच्या घरचं खाऊ शकता, तुम्हाला ज्याच्यावरती असा भाव आहे, अशाच घरात तुम्ही ती भिक्षा पण घ्यायला जा. थोडक्यात की आपण जोगवा मागायला जा. त्याच्याने कसं आहे कुणालाही शाप लागणार नाही, कुणाचीही सेवा व्यस्त होणार नाही आहे, असा विषय होईल. आणि त्यामुळे कसं आहे की आपण एवढे 9 दिवस उपवास करायचा, आपण कसं आहे एवढं नियमावली पाळतो. आणि त्यानंतर जर आपण
त्याचं आपण पुरेपूर समजा थोड्यासाठी जर आपलं काही तर चुकतंय तर थोडं जरी चुकलं, देवीचा कसं आहे, देवीचा कोप तर कसं आहे थोडासा हार्डच आहे बरं का. सगळा कसं आहे जेवढं जसं कर्म करेल तसेच त्याचे नाही का. आपण बोलतो एक आणि नाही झालं, मला नाही असं झालं, मला तसं झालं, मला हे आडवं आलं, मला ते आडवं आलं, त्यामुळं असं झालं, त्यामुळं तसं झालं, त्याचे परिणाम दुष्परिणामच असणार आहेत भोगायला मिळणार. हा विषय आहे. आणि त्यामुळं सांगते की नाही का, जेवढं तुम्ही थोडे जरी चुकला मग तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागणारच. मग तिथं मी हे माझंही सांगते, मी जेव्हा चुकते ना, आणि ते माझ्या लक्षात पण येऊन जातं नंतर की माझं इथं माझं थोडंसं मिस झालं, इथं माझं हे झालं होतं आणि त्यामुळं हे असं झालं आहे. तुम्हाला सांगायचा विषय म्हणजे आता माझं कसं आहे, मी जरी बैठकीला जाते, मी केंद्रात जाते, मी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेते, मला त्या शब्दामध्ये त्यांच्या एवढं समजवून सांगता येत नाही, अजून एवढं जास्त बोलता येत नाही आहे, पण माझ्यामध्ये तेवढी समज आलेली आहे. पण तरीसुद्धा कुठंतरी मिस झालं तर ते जाणवतंही असे. आणि काही गोष्टी अशा आहेत माझ्यामध्ये तरी, भलेही मी अशी नाही का एक संसारिक गृहिणी असेल, पण मला माझ्या घरातल्या माझ्या सोबत नाही राहत असेल, दिवसभर बाहेर पडणारे माणसं जर पण ती माझ्या निगडीत आहेत, माझ्याशी ज्यांचा संबंध आहे, माझ्या पारिवारिक नात्यामध्ये ज्या लोकांचा माझ्याशी संपर्क आहे, त्यांच्या वर्तनात काय घडतंय, त्यांचं आज काय चाललंय, त्यांचं काय नाही चाललं, त्यांची मनस्थिती कशी आहे, त्यांची परिस्थिती कसं आहे, हे मला कोणी सांगायची गरज नाही लागत. एवढी दैवी शक्ती तेवढी मी सुद्धा प्राप्त केलेलीच आहे, कारण मला देवाची तेवढी ओढच आहे. कारण माझं कसं आहे, मी अगदी लहान वयात असल्यापासून मी फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवते. मला गुरु केल्यापासून तर बऱ्यापैकी मला अर्ध्यापेक्षा जास्त असं कळतं की माझ्यासोबत काय घडणार आहे, माझ्यासोबत कुठलं वाईट होणार आहे, माझ्यासोबत काय होणार आहे, काय नाही होणार आहे, सगळे अनुभव मला 25 ते 50% तरी मला अनुभव पूर्णपणे म्हणजे येत आहेत आणि येतात. ते आधी पण येतच होते, पण आता थोडे जास्तच येतात असं आहे. तर मला असं म्हणायचं की समजा कोणी येणार असू दे माझ्या घरी, तेही मला कळतं की आता नाही, आता कोणतरी येणार आहे, बहुतेक काहीतरी बरं घडणार आहे तेही कळतं मला, काही वाईट घडणार आहे तेही कळतं. असं आहे की घरात पण आता काहीतरी कुणाबरोबर तर काहीतरी होणार आहे, किंवा नाही का हा माणूस अशा नाही का थोडा वेगळा असा आहे, असं होतं तसं होणार आहे. तर ते बरोबर असं कसं संकेत मिळतात मला, असं होतं. काही गोष्टीचे संकेत मिळतात आणि ते खरंच लागलीच एक 2 तासात एका दिवसात तरी ते बरोबर जसे संकेत मिळाले तसे ते उतरतात, ही खऱ्यात उतरतात. हा असं असतं देवाचं. जे देवाला आता थोडक्यात असं होतं की नाही का, आता आमचं कुलदैवत, आता माझं या वयात तरी, आता मग तसं म्हणायला जा तर मी फक्त एका मुलाची मम्मी, तर मला या वयामध्ये तरी मला असं नाही का अंगामध्ये वारं येणं, हे होणं ते होणं. तशी मी लहानपणी कीर्तनकार पण होतेच, आणि म्हणजे एवढी देवाची ओढच त्या लेवलची आहे की मी लहानपणी एक 9वीपर्यंत असे तोपर्यंत तर मी कीर्तनही करायची. आणि आता जेव्हा मला विषय असा झाला की नाही का, की आता नाही का जेव्हा आपल्याला एक लेडीजमध्ये रूपांतर झालं 9वीच्या नंतर, तर मग कसं आहे आडवं यायचं, कुठं गादीवर नारदाच्या गादीवर उभा टाकायला नको वाटायचं, हे व्हायचं ते व्हायचं. आणि त्यानंतर मग जेव्हा नाही का आता मुलासाठी नवस सायस वगैरे शेवटी देवालाच अजून परत आपण ही झालो. आणि मग त्यानंतर मग कसं झालं की मला आता काही दिवसानंतर, आता हे जाऊ दे, हे माझंच काहीतरी मांडत गेले, पण असो नाही का आता हे असं काहीतरी खंडोबाचं वारं अंगात आलं, काही दिवस काही गोष्टी झाल्या, काही हेच झालं तेच झालं, त्याच्या प्रतिबंधासाठी उपायही केले, सगळे विषय झाले. पण तरीही विषय असा आहे की कसं आहे, केल्याने सर्व आपल्याला भोगता पण येतं, तेवढं देव आपल्याला जवळ पण घेतो. आपली एवढी तेवढी भाव आहेत, आपली एवढी तेवढी श्रद्धा आहे, तर तेव्हा आपल्याला जवळही घेतो, हेही तेवढंच खरं आहे. तर असं कसं आहे, तर मित्र आणि मैत्रिणींनो कसं करायचं आहे, तर ते सर्व काही वेस्ट करू नका, त्याच्याने आपल्याला दुष्परिणामाला सामोरं जावं लागेल. आपल्या सर्व सेवा
हे होतील. तर कसं आहे, एक तर आपण सांगितल्याप्रमाणे मागं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या सगळ्या मिठाचं काय करायचं, एक तर परडी भरा, तुम्ही तिथं देवीजवळ जाऊन परडी भरा वगैरे वगैरे, काय विषय करायचे ती करा. आणि ही जी तुम्हाला आत्ताची जी मूर्ती आहे समोर आपल्या देवीची, हे कालच्या पूजेची आहे. आजच्या पूजेची मी तुम्हाला आता दुपारच्या नंतर किंवा उद्यालाच पाठवेल असा विषय होईल, ते त्याचं पण दर्शन घ्या. तर असं मिळालेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.